खरं तर बातमी आहे राज्याची व्याप्ती असलेली, पण त्या बातमीनिमित्त आज नाशिकचं SIT पथक हे ठाण्यात दाखल झालं होतं. होय मंडळी, नाशिकच्या कॉर्पोरेट लव्ह जिहाद प्रकरणातली मुख्य आरोपी निदा खान ही ठाण्यानजीकच्या मुंब्र्यात असल्याची माहिती मिळाल्यानं नाशिकच्या SIT पथकानं आज त्या परिसरात चौकशी केली. नाशिकचं SIT पथक तिच्या नातेवाईकाला घेऊन मुंब्र्यात दाखल झालं होतं. मुंब्रा पोलिसांच्या मदतीनं नाशिक SITनं निदा खानचा ठाव ठिकाणा शोधून काढण्याचा प्रयत्न केला. निदा खान ही मूळची ठाण्यानजीकच्या भिवंडीतली, पण गेल्या 2 महिन्यांपासून ती आपल्या पतीसोबत मुंब्र्यात राहत असल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे. त्याआधी निदा खान ही नाशिकमधल्या वास्तव्यात संबंधित कंपनीत असिस्टंट जनरल मॅनेजर पदावर होती. तिनं अनेक प्रकरणं बाहेर येऊ दिली नव्हती. नाशिकच्या कॉर्पोरेट लव्ह जिहाद प्रकरणात अटक झालेले आरोपी हे तिच्याच इशाऱ्यावर काम करायचे. निदा खान संदर्भात मुंब्रा परिसरात चौकशी करून नाशिकचं SIT पथक रात्रीच्या सुमारास तिथून निघालं. आणि पाहूयात या संदर्भातला आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरचा रिपोर्ट. नाशिकमधल्या कॉर्पोरेट जिहादचं प्रकरण मुंब्र्यापर्यंत पोचलंय आणि याच संपूर्ण प्रकरणातली जी मास्टर माइंड जिला सांगितलं जातं ती निदा खान ही मुंब्र्यामध्ये काही महिने राहत होती अशी माहिती समोर आली. त्यानंतर नाशिकची जी SIT या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत होती ती आज मुंब्र्यात पोचली आणि त्यांनी या घरावर छापा टाकला होता. आज ही SIT जी आहे या निदा खानच्या एका नातेवाईकासोबत या ठिकाणी आली होती आणि याच घरामध्ये निदा खान जी आहे ती 2 महिन्यापूर्वी राहण्यास आली असं सांगितलं जातं आहे. मला पण नाही माहीत होतं की नाशिकमधून एवढा मोठा कांड केलेलं हे. तुम्ही कधी बघितलं होतं का या निदा खानला किंवा तिच्या पतीला या ठिकाणी? 1-1.5 महिना झालेले. मी रात्री आलो आणि हे ना दोघे ताला खोलून आतमध्ये गेले. एक लेडीज आणि एक जेंट्स होती, दोन बाकी. तुम्हाला हे प्रकरण कधी कळलं की असं कोणतरी इथे राहतं? नाही, एक फॅमिली कशी असती त्याची फॅमिली, बाकी काय नाही, बाकी काय नाही. कोणाला ते असं सांगितलं की निदा खान प्रेग्नेंट होती? नाही भाऊ, असा नाही. मी बघितलं पण बाकी असा होत नाही. कॅमेरामॅन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंब्रा.